जर व्हिडिओ जर काय तिसरा इला ना तुझा कसा करीन तर बघ. जर नाही भजन केलंय ना तर बघ. मी सरळ मी ना इंस्टावर मी सरळ टाकेन. अरे बाबा चांगलाच मी तर मंडळी हे तिन्ही बुवा मला एवढे घाबरतात जीव जाईपर्यंत. काय नाही गाळीनी शिवी नाही तर ती खरी मैत्री नाही. तर मंडळी पहिल्या भागात बघितलास की आम्ही गोव्याक जाऊक निघाला आणि आता गोव्याक जाता जाता पोरांका लागली भूक. तिकडे पोरांनी मिरची भजी वडापाव भजी पाव अगदी ताव मारला नाही आणि आम्ही पुढे निघाला गोव्याका. काका इधर देखो ब्लॉग में लेकिन या काकाने आमका कलंगूट बीच का अगदी बाजूकच रूम बघून दिला आणि त्यानंतर आम्ही रूमवर गेला फ्रेश झाला आणि भारूड महोत्सवाचे भारूड ऐकत होता बघा. वा बुवा हे बघा रूम कसं होतो. वा व्हेरी ब्युटिफुल. तर मंडळी दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांच्या आधी उठलंय आंघोळ केलंय आणि जरा आरशात बघून शायनिंग मारत होतंय. बाहेर इलंयनी अगदी बाहेरना गोवा कसा दिसता ते बघितलंय व्हिडिओ केलंय. हे दोघे जण झोपून होते पण त्यांना उठूसाठी एक आयडिया केलंय. फतेह अली खानची गाणी लावलंय आणि आवाज केलाय फुल आणि ह्यांका उठूचा प्रयत्न केलाय. झोपलो दोघं जण झोपलो. त्यानंतर तयारी करून आम्ही कलंगूट बीचवर निघाला. वास्को दा गामा खाया काय रे. नमस्कार. गोवा फिरण्यासाठी आम्हाला खास करून व्यंकटेश नरबुवांनी आम्हा 3 बुवांना त्या गोव्यामध्ये प्रथमतःच घेऊन आलेले फिरण्यासाठी आणि गोव्याची अतिशय सुंदर माहिती आमच्या व्यंकटेश नरबुवांना आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. आम्ही तिघेजण एकत्र होतो पण संदेश काही गायब झालो. जाऊन बघता तर ते काही एक मित्र भेटलो. इसलिए बोल रहा हूँ कन्वर्स कर रहा हूँ. ये क्या बात कर रहा है. क्या हुआ? अरे कुछ नहीं हो रहा है. ये मेरा फ्रेंड बन गया है. मेरे को खाना दे रहा है. 80 रुपया मैं तुझको दे रहा है. बाकी ये सब मेरा 1500 उनको सब मानेंगे. और ये वेंकटेश है ना ये मेरे को ये तो भोपाल का लगता है. भोपाल का तू गुरखा है क्या? गुरखा है का? गुरखा है. मैं गोवा पे आपके तेरे को गुरखा बोल रहा हूँ. ह्या सगळा चालू होता तेवढ्यात आमची चौघांची झाली भांडणं. शुभम आणि मी गेला लिंबू सरबत पियो का आणि हेंका वाटला आम्ही जेव गेलाव आणि जाताना चावी पण मी घेऊन गेलोय. जवळपास 2 तास थंय काढलंय आणि मग नंतर आम्ही रूमवर गेलाव आणि रूमवर गेल्यावर काय बोलतात ते बघा. वागान काय आमका शिल्लक ठेवक नाही. तू शुभम तू डावीसर तू असा म्हणत की तू जेवलंच नाही त्या भूतनाथाचे